आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली। यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्ण स्वागत केले। मणिपूरमध्ये 7000 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा होणार कायापालट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या भाषणात सांगितले। इसी कड़ी में मैं आज यहाँ आप सभी के बीच आया हूं। थोड़ी देर पहले इसी मंच से करीब 7000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट का शिलान्यास हुआ है। शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई झालेली आहे ते राज्य सरकार पूर्णपणे भरून देईल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आश्वासन। बळीराजाने पाऊस मागितला आणि निसर्गाने त्यावेळी खूप मोठी कृपा केली, पण ही कृपा करताना यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांवर जरा वरुण राजाची कृपा जास्त झाली आणि त्यामुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आमच्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं। मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाचा संकल्प देशाच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे, माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमात सांगितले। शिवाजी महाराज ने पूरी लड़ाई जो लड़ी स्वराज की, उस वक्त 3 बिंदु उन्होंने रखे थे: स्वराज, स्वधर्म और स्वभाषा। एक प्रकार से तीनों चीजें एक दूसरे से जुड़ी हुई है और एक प्रकार से देश के स्वाभिमान से जुड़ी हुई। जो देश के अंदर बोलचाल की भाषा खुद की न हो, वो स्वतंत्रता की कामना नहीं कर सकता, वो स्वाभिमान की अनुभूति भी नहीं कर सकता। वो तभी हो सकता है जब हमें हमारी भाषाओं पर गर्व हो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेलं प्रत्येक वचन आजवर आपण प्रामाणिकपणे पाळलं, तसंच हे वचन सुद्धा पाळूया। फक्त आणि फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करूया। और मैं आपसे यही कहता हूं कि आप मुझे वादा कीजिए, अब जो भी खरीदेंगे वो स्वदेशी होगा। खरीदेंगे, स्वदेशी खरीदेंगे, मेड इन इंडिया खरीदेंगे। और मेरी स्वदेशी की व्याख्या बहुत सिंपल है। कंपनी किसी भी देश से क्यों ना आई हो, नाम किसी भी देश का क्यों ना हो, लेकिन वो हिंदुस्तान में ही बना होना चाहिए। समाज वास्तविकता काय ते समजून घेतो हा माझा अनुभव, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी साधला संवाद। दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे। अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही। समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं। आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो, समाजाची काळजी आम्ही घेतो। पाकिस्तानचे फेक नॅरेटिव्ह आणि काँग्रेसचा अजेंडा या दोन्ही गोष्टी तंतोतंत जुळतात, म्हणून काँग्रेसपासून नेहमी सतर्क राहिले पाहिजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले वक्तव्य। कांग्रेस अपनी राजनीति के लिए हर ऐसे व्यक्ति, हर ऐसे विचार के साथ खड़ी होती है जो भारत विरोधी हो। अभी ऑपरेशन सिंदूर के दौरान भी हमने यही देखा। जब कांग्रेस सत्ता में थी तो पूरा देश आतंक से लहूलुहान होता था।
कांग्रेस चुपचाप खड़ी रहती थी। आज हमारी सेना ऑपरेशन सिंदूर करती है, पाकिस्तान के कोने कोने में आतंक के आकाओं को उखाड़ फेंकती है, लेकिन कांग्रेस देश की सेना के बजाय पाकिस्तान की सेना के साथ खड़ी हो जाती है। आता बातमी पक्षप्रवेशाची। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत मावळ तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते, अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला। त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन। भारतीय अभियांत्रिकीचे जनक भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम। तसेच भारतीय अभियंता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मतदानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्याचे जतन करणाऱ्या सर्व भारतीय मतदारांना आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक श्रद्धेय KS सुदर्शनजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपचा सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।